हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत PCMC मधल्या सगळ्यात फेमस अशा फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमला. कारण इथे सध्या आलेला आहे सगळ्या लहान मुलांचं फेवरेट असं हॉलिडे लँड. आणि त्यांनी इथे केलेलं आहे हे टोकी डोकी डेकोर. आपण जर मॉलमध्ये एंटर केलं ना की एंटर करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ना हे डेकोर पाहायला मिळेल. संध्याकाळी जेव्हा लाईट्स ऑन होतात ना तेव्हा हे अजून जास्त सुंदर दिसतं. आता त्यांनी टोकी डोकी डेकोर जसं बाहेर केलेलं आहे ना तसं मॉलच्या आतमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोर केलेलं आहे. आता मॉलच्या बाहेरचं डेकोरेशन बघितलं आपण, आतमध्ये काय काय डेकोरेट केलंय ना ते बघून येऊयात. आता आतमध्ये सुद्धा ना हे खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. तुम्ही ना तुमच्या लहान मुलांना घेऊन येऊ शकता हे डेकोरेशन बघण्यासाठी. खूपच सुंदर केलंय. समर स्पेशल असं हे डेकोरेशन आहे आणि सध्या महिनाभर तरी हे अगदी आरामात राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे कोणतेही चार्जेस पे करावे लागत नाही. तुम्ही मस्त ह्याच्या बाजूला उभं राहून फोटो वगैरे काढू शकता छान छान असे. इथे त्यांनी ना वेगळे वेगळे व्ह्यू पॉईंट सुद्धा बनवले जिथे तुम्ही उभं राहून छान छान असे फोटोज काढू शकता. तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना घेऊन आलात ना तर ती मात्र हे सगळं बघून खूप जास्त खुश होतील. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या एल्प्रो मॉल आणि फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम खूप जास्त फेमस आहेत आणि इथे ना नेहमी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू असतात. आता कडाक्याच्या उन्हामध्ये मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन वगैरे जायचं त्यापेक्षा ना तुम्ही मस्त असं या इथे छान असं हे डेकोरेशन एन्जॉय करा, फूड कोर्टमध्ये मजा करा आणि इथे छान छान असं फोटो काढा, मस्त एसीचा आनंद घ्या. ह्या पूर्ण मॉलचा ना डिटेलमध्ये व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केला आहे. तुम्हाला जर तो बघायचा असेल, इथे कोणते कोणते ब्रँड आहेत ते बघायचं असेल ना तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चेक करू शकता. या मॉलमध्ये ना असे बरेच ब्रँड आहेत. त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केला आहे. त्याच्यामुळे मी आता सगळे ब्रँड तुम्हाला दाखवत बसणार नाही आहे. पण एंट्री करून आपण असं खाली आलो ना की लगेचच ह्या साईडला एक डेकोरेशन केलं आहे. आणि इथे समोर एक डेकोरेशन केलेलं आहे आणि बाहेर सुद्धा आहे. आता ना त्यांनी मॉल थोडा रिनोव्हेट केलेला आहे त्यामुळे इथे आईस स्केटिंग वगैरे सुद्धा सुरू झालेलं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आता हे हॉलिडे लँड तर यांनी इथे केलेलंच आहे, पण त्या व्यतिरिक्त ना मॉलच त्यांनी असं डिझाईन केलं की इथे खूप छान छान असे फोटोज वगैरे तुम्ही काढू शकता. खूप सुंदर सुंदर डेकोरेशन केलं आहे ठिकठिकाणी या मॉलमध्ये. खूपच सुंदर सुंदर असं आणि फोटोजेनिक असं डेकोरेशन ना मॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून जर या मॉलला आला नसाल ना या समरमध्ये तर नक्की येऊन जा. इथे आयनॉक्स सुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर मूवी वगैरे बघायची असेल तर तुम्ही डेफिनेटली या मॉलमध्ये सुद्धा येऊ शकता. पिंपरी चिंचवडकर असाल तर तुम्हाला अगदी इझी जाईल इथे यायला. त्यानंतर इथे यांनी ना आईस स्केटिंग सुरू केलेलं आहे. सध्या इथे ना 900 रुपीज पर पर्सन असे चार्जेस आहेत. तुमच्याकडे जर स्केटिंगचे शूज नसतील ना तर ते सुद्धा इथे रेंटने मिळतात. आणि तुम्हाला जर स्केटिंग करायला येत नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इथे त्यांनी काही ट्रेनर ठेवलेले आहेत, ते तुम्हाला गाईड करतात. 900 रुपीजमध्ये तुम्ही इथे 1 आवरसाठी स्केटिंग करू शकता. आणि हा जो आईस तुम्ही पाहताय ना हा अगदी ओरिजिनल असा आईस आहे. हे ना इथे त्याने नवीनच सुरू केलं आईस स्केटिंग म्हणून. आणि ना इथे जो आईस आहे ना तो पूर्ण ओरिजिनल आहे. आणि ह्याच्या अगदी बाजूला बार्बिक्यू नेशन सुद्धा आहे. इथे त्यांनी वरती ना बार सेक्शन वगैरे सुद्धा केलेले आहेत. आपण एकदम टॉप फ्लोअरला आलो ना की हे आईस स्केटिंग आहे आणि बार्बिक्यू नेशन आहे. आणि इथेच गेम वर्ल्ड सुद्धा आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला.
तुम्हाला 3D 5D गेम खेळायचे असतील ना तर ते सुद्धा इथे आहेत, किंवा मग मुलांसाठी वेगळी अशी त्यांनी फन सिटीज बनवली आहे. इथे ना वेगवेगळे कॅफेटेरिया, कॅफे सेक्शन किंवा बार सेक्शन सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत. हा जो वरचा फ्लोअर आपण बघितला ना तो आता नवीन झालेला आहे. जे मेन मला वाटलं ना ते मी तुम्हाला आता दाखवलं आहे. ह्याचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर तो चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केला आहे पूर्ण मॉलचा. त्याच्यामुळे आता जे काही नवीन आहे आणि जे काही नवीन डेकोरेशन आपण केलेलं आहे ना मॉलमध्ये ते बघितलं आहे. आणि सध्या वरती नवीन फ्लोअर झाला आहे मॉलमध्ये, तो पण आपण बघितला. एकदम कमाल वाटतोय तो सुद्धा. आता जर समरमध्ये मुलांना आईस स्केटिंग करण्यासाठी घेऊन यायचं असेल ना तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता. हे ह्या मॉलचं ना फूड कोर्ट आहे. फूड कोर्टसुद्धा एकदम यूज आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना घेऊन येणार असाल ना तर डेफिनेटली इथे यायचा प्लॅन करू शकता. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये कुठेतरी छान असं जायचं असेल, छान ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायच्या असतील ना आणि छान असं खायचं सुद्धा असेल ना तर फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम खूप बेस्ट आहे.